अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मंजूर, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग। उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करणार। खरातची उद्या पुन्हा मागणार पोलीस कोठडी। विलिनीकरणाच्या चर्चेवेळेला सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाचा प्रश्नच नव्हता। शशिकांत शिंदेंचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर। विलिनीकरणाची चर्चा झाली होती हे तटकरेंनी मान्य केलं, असंही शिंदेंचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हानिहाय बैठकांना सुरुवात। उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा संपर्क प्रमुखांची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होत आहेत बैठका। मंत्री नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन करून मांडली बाजू। व्हिडिओ प्रकरणामध्ये काहीच चूक नाही असा युक्तिवाद। चौकशीसाठी पोलिसांना विनंती केल्याचीही दिली माहिती। महाराणी ताराराणींवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात पद्मसागर महाराजांनी माफी मागावी। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांची मागणी। मराठी मारवाडी हा वाद पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा देखील आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आसाममधल्या चहाच्या मळ्यांना भेट। चहाची पानं तोडून शेतमजुरांच्या सोबत साधला संवाद। संस्मरणीय अनुभव होता मोदींकडून भेटीचं वर्णन। अमेरिकेसोबत चर्चाही करणार नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनीही खुली करणार नाही। इराणचा अमेरिका आणि इस्रायलला इशारा। संसदेच्या उपाध्यक्षांनी दिला इशारा। आखाती युद्धामध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानात गॅस सिलेंडरचे भाव गगनाला। 900 रुपयांचा सिलेंडर गेला 3,500 रुपयांवर। एका महिन्यामध्ये तिसऱ्यांदा वाढ। आणि टीम इंडिया जुलैमध्ये झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार। 23 जुलैपासून 3 T20 सामन्यांची मालिका। बीसीसीआयनं जाहीर केला दौरा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय माझा मिड डे। एक मोठी अपडेट बघूयात। अशोक खरात हा एसआयटीच्या ताब्यात आहे। न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अशोक खरातला एसआयटीने सध्या ताब्यात घेतलेलं आहे। लैंगिक शोषणाच्या पुढच्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलंय आणि या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता अशोक खरात याची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, आता हा दुसरा गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा आज एसआयटी याची चौकशी करणार आहे आणि उद्या परत एकदा या भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाच्या समोर हजर केलं जाईल। बरोबर आहे। थोड्याच वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती आणि त्यानंतर लगेचच तपास अधिकाऱ्यांनी पुढच्या गुन्ह्यामध्ये याला वर्ग केलं जावं अशा स्वरूपाचं विनंती पत्र हे न्यायालयाला सादर केलेलं होतं। न्यायालयाने त्याच वेळेस मंजुरी दिलेली होती आणि पुढच्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करता येईल याबाबतची कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली। त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तिथे वैद्यकीय तपासणी झाली। त्यानंतर मध्यवर्ती कारागृहामध्ये नेण्यात आलं। मध्यवर्ती कारागृहामध्ये नेल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद करण्यात आली की पोलीस कोठडीमधला आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये आलेला आहे, तो तुरुंगामध्ये जमा झालेला आहे अशा स्वरूपाची कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा एकदा एसआयटीचं पथक तिथे गेलं आणि त्या पथकाने अशोक खरात याचा पूर्वी गुन्ह्यासाठी ताबा घेतलेला आहे। आता पुढच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा त्याची तपासणी आतापासूनच सुरू झालेली आहे। आज चौकशीचा 14वा दिवस आहे। आतापासूनच चौकशीला सुरुवात झाली आणि उद्याला साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा अशोक खरात याला कोर्टाच्या समोर हजर केलं जाणार आहे आणि हा गुन्हा आता वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा हे सगळे पुरावे कोर्टाच्या समोर ठेवले जातील आणि पोलीस कोठडीची मागणी देखील केली जाईल। बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली।
आखाती युद्ध एकीकडे पेटलंय, दुसरीकडे भारताचे एलपीजी टँकर्स कसे बसे होर्मुझची सामुद्रधुनी पार करतायत आणि भारताची पश्चिम किनारपट्टी गाठतायत. हा प्रवास खरोखरच जीवघेणा ठरतोय. नुकत्याच दाखल झालेल्या पाईन गॅस नावाच्या एलपीजी वाहू टँकरचे कप्तान सोहन लाल यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला आपला हा थरारक असा अनुभव सांगितलाय. अबुधाबीमधल्या रुवेस बंदरावरती एलपीजी भरल्यावर जवळपास 23 दिवस वाट पाहिल्याच्या नंतर अखेर आयआरजीसीने त्यांना वाट करून दिलेली होती. मात्र ही वाट होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून नव्हती, तर इराणच्या किनारपट्टीलगतच्या लाराख बेटांना वळसा घालून जाण्याची होती. हा मार्ग पाण सुरुंगांनी भरलेला होता. वर आकाशामधून अमेरिका आणि इस्रायलची क्षेपणास्त्र जवळच्याच बंदर अब्बासवरती भडीमार करत होती आणि खाली समुद्रामधून काडी पडली तरी भडका उडेल अशा अवस्थेमध्ये एलपीजीने भरलेलं पाईन गॅस जहाज जात होतं. मात्र नशीब बलवत्तर ठरलं. या जहाजानं मृत्यूला चकवा दिला आणि ओमानचा आखात या जहाजाने गाठलं. तिथे भारतीय नौदलाच्या मदतीनं या जहाजानं पुढच्या दिशेनं मार्गक्रमण केलेलं आहे. तर जहाजाचे कप्तान सोहन लाल यांनी आपला हा थरारक अनुभव कशा पद्धतीने विशद केलाय आपण बघूया. 28 फेब्रुवारीला अबुधाबी जवळच्या रुवेस बंदरावरती भारतीय टँकर पाईन गॅसने एलपीजी भरला. युद्ध सुरू झाल्यामुळे 11 मार्च पर्यंत रुवेसमध्येच त्यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान खलाशांनी आकाशामधून उडणारी क्षेपणास्त्र पाहिली आणि बॉम्ब हल्ले देखील होत होते. 27 मार्चला आयआरजी कडून जहाजाला भारताकडे मार्गक्रमण करण्याची परवानगी देण्यात आली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या मार्गाने न जाता इराणच्या किनारपट्टीलगतच्या लाराख या बेटांना वळसा घालण्याचे आदेश देण्यात आले. लाराख बेटाला वळसा घालून जाण्याचा मार्ग अपरिचित होता. इराणच्या पाण सुरुंगांनी हा मार्ग भरलेला होता. कप्तान सोहन लाल आणि खलाशांनी संकटाचा सामना करत लाराखला वळसा घालण्याचा निर्णय घेतला. पाण सुरुंगांनी भरलेला मार्ग क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असूनही त्यांनी पार केला. ओमानच्या आखातामध्ये पोहोचल्याच्या नंतर भारतीय नौदलानं त्यांना भक्कमपणे साथ दिली आणि यानंतर हे जहाज भारतामध्ये पोहोचलं. आखाती देशांमधल्या युद्धाला महिना उलटून गेलेला आहे आणि या सगळ्याचे परिणाम जगावरती होताना दिसत आहेत. त्यामुळे इंधन वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियानं देखील आपल्या नागरिकांना आवाहन केलंय. प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करा असं आवाहन सध्या करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आपल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना हे आवाहन केलेलं आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आता ऑस्ट्रेलियानं देखील हा निर्णय घेतला आहे. इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवरचे हल्ले सुरू आहेत. बहरीनमधल्या अमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवरती त्यांनी हल्ला चढवला. 18 कंपन्यांची एक यादी त्यांनी जाहीर केली आहे आणि या 18 कंपन्यांवरती आजपासून आम्ही हल्ले करू अशी कालच इराणनं धमकी दिली होती. हल्ला केलेल्या इमारतीमध्ये बॅटलको या दळणवळण कंपनीचं देखील कार्यालय आहे. बहरीनमधल्या अमेझॉनच्या हेडक्वार्टरवरती हा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्याच्या नंतर अमेझॉनचं काम अर्थातच पूर्णपणे ठप्प झालंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून उपहास होत असल्यामुळे इंग्लंडनं या युद्धामध्ये उडी घ्यायचं ठरवलंय. इंग्लंड आता आखाती युद्धामध्ये 1000 सैन्य उतरवणार आहे. इंग्लंडचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी या संदर्भात माहिती दिली. इराणचा धोका सध्या पसरतोय असं म्हणत इंग्लंडनं या युद्धामध्ये उडी घ्यायचा निर्णय घेतलाय. कतारला जेट विमानं देखील पाठवली जाणार आहेत.
सौदी अरेबिया, बहरीन आणि कुवेतला इंग्लंडकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा देखील पुरवली जाणार आहे. तर त्याच वेळेला हे आमचं युद्ध नाही, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ठणकावल्याचं कळतंय. इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ट्रम्प यांना धक्का दिलेला आहे. ही लढाई देशाच्या हिताची नसल्याचं विधान पुन्हा एकदा स्टारमर यांनी केलेलं आहे. अगदी हे युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून कीर स्टारमर यांनी अशीच भूमिका घेतलेली आहे, जी अजूनही त्यांनी कायम ठेवली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करूनच खुली करावी, यासाठी आता युएई अमेरिकेला साथ द्यायला तयार आहे. युएई अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावत युद्धामध्ये उतरण्यासाठी तयार झाली आहे, असं देखील युएईनं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या संदर्भामध्ये अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची वाट बघत असताना कळतंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी, यासाठी युएई, अमेरिका, नाटो राष्ट्र, काही आशिया देशांसह संयुक्त कृती दल स्थापण्याची देखील मागणी करताना दिसतेय. अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका युद्ध क्षेत्राकडे पाठवण्यात आली. USS जॉर्ज बुश या नावाची ही विमानवाहू युद्धनौका आहे, जी सध्या आखाताच्या दिशेने रवाना झालेली आहे. USS जॉर्ज बुश ही कॅरियर स्ट्राईक ग्रुपमधली एक महत्त्वाची युद्धनौका आहे. अमेरिका इराणवरती जवळून हल्ले करण्याची शक्यता यामुळेच आता वाढतेय. जमिनीवरचं सैन्य उतरवत समुद्रामधून हल्ले करण्याचा अमेरिकेचा विचार आहे का, हे या संदर्भातली चर्चा आता हळूहळू सुरू झालेली आहे. इस्रायलकडून हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांच्या विरोधात सातत्यानं कारवाई सुरू आहे. ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार करण्यात आलाय. इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण असे हल्ले केले. हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. 7 जण ठार आणि 21 जखमी झाल्याची लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी पुष्टी देखील केली आहे. Well on. اسمع. Well on. اسمع. Well on. اسمع. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. अदिती तटकरे बोलतायत. चर्चा आज आमच्या कॅबिनेटच्या पूर्व बैठकीमध्ये झाली नाही. त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिरवाळजींना हे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की जो काही प्रकार असेल त्या संदर्भातली त्यांनी रितसर तक्रार ही पोलिसांमध्ये करावी. त्यानुसार त्यांनी केलेली आहे. त्या संबंध व्हिडिओज त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी असतील हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला. मॅडम, सुनील तटकरे साहेबांनी सुनील तटकरे साहेबांनी विलिनीकरणाच्या बाबत आधी भूमिका मांडली होती की विलिनीकरण चर्चाच नव्हती, पण काल एका ठिकाणी बोलताना ते म्हणते की बाबा चर्चा होती, कल्पना आहे. हे नेमकं विरोधाभास विधान नेमकं काय आहे? नाही, त्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका घेतली की दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे 2 वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात, त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं. आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती. या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली. आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही
आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही. त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं. नाही, त्यांची भूमिका त्यांनी बघावी. खरं तर मला म्हणजे एक आश्चर्यही वाटतं, एक कुतूहलही मला त्या बाबतीतलं आहे की ते एका वेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही एका वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. असं असताना त्यांना रोज आमच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्यासाठी वेळ कुठनं मिळतो. त्यांनी त्यांच्या पक्षाची जी संघटना आहे ह्याच्याकडे जास्ती लक्ष द्यावं. आम्ही आमच्या पक्षाच्या संघटना वाढीसाठी सुनेत्रा काकींच्या आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत. या उलट माझी त्यांनाही विनंतीपूर्वक सूचना राहील की आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मग त्या महानगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो, आदरणीय आमचे नेते अजितदादा हयात असताना काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने लढवलेली आहे. आज ते जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांची, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपण फरफड का करतोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण शेवटी त्यांनी महानगरपालिका एकत्र लढवली, आज त्यांना तिथे एकत्र काम करायचं आहे. जिल्हा परिषद काही ठिकाणच्या एकत्र लढवल्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि त्यांनी त्यावेळेला दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला असेल, श्रद्धेय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षांनी पुढाकार घेतलेला असेल. अशा वेळेला ह्या सगळ्या भूमिका आणि एकमेकांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून आपण त्या लोकप्रतिनिधींची, जे स्थानिक पातळीवर काम करतात किंवा कार्यकर्ते, यांची फरफड ही कुठल्याही पक्षांनी का करावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडचा विषय. खरं तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. खरातांचं झालेलं प्रकरण हे अतिशय निंदनीय आहे, एकदम निंदनीय. त्याचं समर्थन किंवा त्याची बाजू किंवा काय हे कोणीही कुठल्याही बाजूनी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळेच, मग कुठल्याही पक्षाचे असो, आज लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, त्यांच्या पक्षाचे काही असतील, त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही बाजूचे काही असतील, काँग्रेसचे असतील का भारतीय जनता पक्षाचे असतील, कुठलाही नेता यांनी कुठल्याही घटनेचं समर्थन हे केलं नाही. एक आहे की सगळ्याच राजकीय मंडळींना, सर्व पक्षाच्या, हा एक धडा आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या, आपण कुठल्याही बाबतीमध्ये एक सल्ला घेणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण त्यांच्याकडे एक बोलतो ना काय, पुढचं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या बाबतीतला हा सगळ्याच राजकारण्यांना मिळालेला एक धडा आहे. पण या आपल्या माध्यमातून मला आणखीन एक सांगायचं आहे की वेगवेगळे फोटो याच्यामध्ये आले, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आले, वेगवेगळ्या राजकीय पक्षातले ते होते. कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याचं समर्थन केलं का, त्याची बाजू कोणी मांडली का? नाही. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झालेली असेल, याचा अर्थ असा नाही की हे जे निंदनीय प्रकरण झालेलं आहे याचं कोण समर्थन करतं का हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT जी स्थापन केलेली आहे, त्या चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शहानिशा होतील. आज बघितलं, कोणी महिला कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही यांच्यावर आरोप करत आहेत. कोण रश्मी वहिनींचं नाव घेतं, कोण इथं नीलमताईंचं नाव घेतं, कोण माझ्याही संदर्भामध्ये मी भूमिका स्पष्टपणाने मांडत नाही ह्या संदर्भामध्ये नाव घेतं. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपापसातली बदनामी करण्यापेक्षा एक राजकीय एक विचारधारा किंवा एक महाराष्ट्राची विचारधारा म्हणून सगळ्या पक्षांचे यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती किंवा हा जो प्रकार सगळा ह्याबद्दल कोणाला माहिती होती. जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातला राजकारणी हा त्यांना भेटला नसता, याची मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खात्री. राष्ट्रवादी शरद पवार गटातून या ठिकाणी आता उमेदवारी निश्चित झालेली आहे. मात्र अशी चर्चा सुरू झाली की अजित पवार गटातून देखील राष्ट्रवादीला त्या ठिकाणी सपोर्ट केला नाही. मी अशा पद्धतीची कुठली चर्चा ऐकलेली नाही आहे.
आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आणखीन आमचे घटक पक्षही आहेत. ही महायुती आहे. जशी बारामतीची पोटनिवडणूक आहे ज्याच्यामध्ये आदरणीय सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जरी असल्या तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत, ज्याचा उल्लेख आदरणीय फडणवीस साहेबांनी केला. तशाच पद्धतीनं राहुरी ही महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही लढवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहोत. आंबेडकर यांनी आज दोन गंभीर आरोप केलेले आहेत. एक म्हणजे नरेश अरोराबाबत की नरेश अरोराच्या सल्ल्यानुसार काही आमदारांचा निगेटिव्ह मार्किंग घेत अजितदादांकडे टिकी काढण्याचा प्रयत्न अरोरांनी केला होता. दुसरा गंभीर आरोप असा आहे की भाजपसोबत त्यांच्या हात मिळवली होती म्हणून कमी जागा पदरात पाडण्यासाठी नाही, मला असं वाटतं की अमोलजी हे आमचे सहकारी राहिलेले आहेत. विधान परिषदेमध्ये त्यांनी 6 वर्ष आदरणीय अजितदादांनी त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. ते वेळोवेळी पक्षाच्या वतीने सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडत आलेले आहेत. जर दादांच्या म्हणजे सूचनेनुसार, दादांच्या मार्गदर्शनाखाली एखादी जर एजन्सी पक्षाच्यासाठी कॅम्पेनिंग करण्यासाठी निवडली त्यावेळेला गेलेली असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या काही शंका कुशंका असतील जर त्यांच्या मनामध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, पक्षाच्या पुढच्या वाढीच्या दृष्टिकोनातून, तर मला खात्री आहे की आदरणीय सुनेत्रा काकी असतील, आदरणीय पारदादा असतील, हे त्यांना ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील अमोलजींच्या, याचं निरासन ते निश्चितपणाने करतील. विलिनीकरणाच्या चर्चांमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं अदिती तटकरे म्हणतायत. तर आम्ही महायुतीमधलेच आहोत असंही अदिती तटकरेंनी म्हटलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्रालयामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. श्रीवर्धन मतदारसंघामधल्या देवस्थानाच्या संदर्भात बैठक घेण्याची त्यांनी विनंती देखील केली. यावेळेला मंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. यानंतर ते मंत्रालयामध्ये सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी गेले, मात्र दालनामध्ये सुनेत्रा पवार उपस्थित नव्हत्या, त्यामुळे ही भेट होऊ शकलेली नाहीये. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली गेली आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भातली माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. शिशु वर्गाला वार्षिक 1200 रुपयांपासून ते 12वी पर्यंत 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती आता दिली जाणार आहे. बातमी नागपूरमधली. नागपूरमध्ये अश्लील व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेल करत बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आलाय. काळी जादू करत तिचा शारीरिक मानसिक छळही करण्यात आल्याचा आरोप या पीडित महिलेनं केलाय. मुस्ताक शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही घटना आहे. पीडित तरुणी आणि मुस्ताक यांची जुनी ओळख असून मुस्ताकनं पीडितेवरती आपल्या आत्याच्या घरी नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या घटनेच्या दरम्यान त्याचा मित्र राजा शेख आणि त्याच्या एका मित्रानं या कृत्याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुस्ताक सोबत लग्न करायला तिला भाग पाडण्यात आलं. या प्रकरणामध्ये पीडितेनं तक्रार दिल्याच्या नंतर पोलिसांनी छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मुख्य आरोपी मुस्ताकला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध आता सुरू आहे. काल जेव्हा ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा तिने एक पूर्ण घटना सांगितली. त्यावरून आम्ही जो तिचा नवरा आहे मुस्ताक शकील अन्सारी, वय 21 वर्ष आहे, न्यू बाडा कॉलनी कपिलनगरमध्ये, सोबत राजा शेख बंदेनवाज नगर, राजा शेखचे 2 मित्र आहे आणि या मुस्ताकची आई, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आम्ही कलम 64, 115(2), 85, 351(3), 3/5 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. भाजप केंद्रीय नेतृत्वाची त्या भेट घेण्याची देखील शक्यता असल्याचं कळतंय. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला त्यांच्या दौऱ्याविषयी माहिती देतील. काय नेमकं निमित्त आहे सोमेश सुनेत्रा पवार यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्याचं?
दिल्लीतील वर्तुळातून मिळणाऱ्या माहितीनुसार आज संध्याकाळी 8:30 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार या दिल्लीत उतरतील आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये भाजपच्या एनडीएच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता आहे. यामध्ये स्वाभाविक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांची भेट होऊ शकते. दरम्यानच्या काळामध्ये अनेक विलिनीकरणासंदर्भामध्ये चर्चा आणि त्या बातम्या त्याविषयीच्या सारख्या सुरू आहेत. त्याशिवाय अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यासह सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न बाहेरून केले गेले आणि त्यामध्ये तथ्य असल्याची माहिती दिल्लीतल्या सूत्रांकडून मिळते. त्यामुळे या सर्व विषयांच्या अनुषंगाने दिल्ली दौरा सुनेत्रा पवारांचा अतिमहत्वाचा आहे आणि त्यामध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सोबतच पंतप्रधानांची भेट घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. पालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्याच्या नंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावरती प्रश्नचिन्ह. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित. लवकरच पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा केली जाणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी. पोटनिवडणुकीसाठी होणार 23 एप्रिल रोजी मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा झाली आहे रिक्त. कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत काहीही माहिती नाही. पवारांना असेल तर रोहित पवारांना याविषयी काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती तपास यंत्रणांना द्यायला हवी. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोहित पवारांवरती निशाणा. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करतायत, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. जालन्यामध्ये काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित. महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेमध्ये भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कारवाई. अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप एडतकर यांचा राजीनामा. दिलीप एडतकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असल्यामुळे काँग्रेसला हा धक्का मानला जातोय. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसते आहे. त्या सोसायटीने त्यांना पत्र दिली, त्या सोसायटींना त्यांनी सिलेंडर उपलब्ध करून दिली. मग आता आम्हाला पण सिलेंडर हवे आहेत आणि आम्ही त्यांना पत्र देतोय. तर पत्र घ्यायला त्यांना प्रॉब्लेम काय आहे? बघा, जैन मंडळांना सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली होती आणि या संदर्भात त्यांनी थेट सरकारला मंत्री छगन भुजबळ यांना पत्र देखील लिहिलेलं होतं. आणि याच मुद्द्यावरून सध्या मनसे आणि आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झालेली दिसून येते. आम्ही 3 जण जातो. असं आहे माहिती आहे का साहेब, या पत्राची पोच पण मिळाली पाहिजे ना, पोच मिळाली पाहिजे ना आम्हाला. ती व्यवस्था आम्ही करतो. तुम्हाला आता इतिहासासाठी थांबता येणार नाही. आम्हाला आमचा विषय मांडू द्या मीडियासमोर. प्रॉब्लेम नाही आमचा विषय. तर येणारी हनुमान जयंती आणि समर्थ सप्ताह या दरम्यान अन्नछत्र चालवण्यासाठी आम्हाला देखील व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा. सगळ्यांनाच माहिती आहे, आता परत मी रिपीट करत नाही. इकडचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी एका जैन सोसायटीला पत्र दिलं होतं की तुम्हाला गॅस सिलेंडर हवे असतील तर आम्ही देतो. त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं, मनसेने आंदोलन केलं, मनसेने गॅस एजन्सीला पत्र दिलं.
की लोढा जर तुमच्यावर दबाव टाकत असतील तर तुम्ही मनसेला संपर्क करा. त्याच्यावर लोढा साहेबांनी सारव केली की आम्ही फक्त जैन लोकांना देत नाही आहोत, आम्ही सगळ्यांनाच देतो आहे, तुम्ही आमच्याकडे मागणी करा. मग आता आम्ही आमच्या पत्रामार्फत त्यांना मागणी करतो आहे की उद्या हनुमान जन्मोत्सव आहे, 2-3 दिवसामध्ये आता जे स्वामी समर्थांचे सप्ताह चालू होतं त्या सप्ताहासाठी पण अन्नछत्र असतं, त्यांना गॅस सिलेंडर हवे आहेत. तर त्या म्हणजे हनुमान जन्मोत्सव आणि सप्ताहासाठी तुम्ही गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला. तर हे साधं पत्र आहे, पण हे साधं पत्र देताना पण जर प्रशासन आमच्यावर दबाव आणतं आहे तर त्याच्यावर काय करायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने सांगावं आम्हाला. हे काय चुकीचं आहे का आम्ही पत्र द्यायला चाललो आहे? पोलिसांकडून नेमकं का अडवलं जातं तुमची काय? बघा, पोलिसांची आम्हाला नोटीस आता आली आहे. ही अशी नोटीस आली आहे की तुम्ही जमाबंदीचा उल्लंघन करताय, जमाबंदी नाही आहे. आता याच्यामध्ये नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलं आहे 5 लोकांच्या वरती तुम्ही जमू नका. तर मी साहेबांना आता विनंती करतो आहे की बाबा 5 नाही तर आम्ही 2 जण जातो. कारण बघा, लोकप्रतिनिधींनी पत्र घ्यायला तर पाहिजे किंवा लोकप्रतिनिधींनी आम्हाला सांगावं की आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं पत्र नको आहे. मग आम्ही वैयक्तिक त्यांना पत्र लिहू. उद्यापासून आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक त्यांना वैयक्तिक पत्र देतील. तसं एकतर तुमच्या मार्फत हे पत्र लोकप्रतिनिधींना पोचवा किंवा आता साहेबांनी आम्हाला सांगितलं की या पत्राची आम्ही तुम्हाला पोच मिळवून देतो. मग त्याप्रमाणे साहेबांनी या पत्राची आम्हाला पोच मिळवून दिली तर आमचा विषय इथे संपून जातो. पण माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की हे दबावतंत्र कशासाठी? प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षातल्या लोकांना किंवा आम्ही इकडचे मतदार आहोत, आम्हाला लोकप्रतिनिधीला भेटायला अधिकार आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूया. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणावरती चर्चा झालेली नाही असं म्हणणारे नेते आता मात्र चर्चा झाल्याचं मान्य करतायत. नाव न घेता शशिकांत शिंदे यांचा सुनील तटकरेंना टोला. आता विलिनीकरणावरती चर्चा होणार नसल्याचंही केलं स्पष्ट. त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं ते त्यांनी खुलासा करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. राज्यपालपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर शहांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट झाली. अशोक खरातला पुन्हा एकदा एसआयटीनं ताब्यात घेतलंय. लैंगिक शोषणाच्या आणखी एका गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं. अशोक खरातची पुन्हा एकदा एसआयटीच्या मार्फत चौकशी. अशोक खरातला न्यायालयीन कोठडी उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल. खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये केलं वर्ग. नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती. कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. तर कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला देखील एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. सांगली जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांचं सभापती बिनविरोध. बांधकाम, समाज कल्याण आणि शिक्षण सभापती बिनविरोध. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती देखील बिनविरोध निवडून आल्या. अशोक खरातच्या पत्नीला लवकर शोधून काढलं जाणार आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. तसंच खरातवरती आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या ठिकाणी जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील. त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी एसआयटीचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील. अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटी रुपयांची लाच दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटीनं खरातची काल सीए, पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी केली आहे आणि या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोंधूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती 3 BHK फ्लॅट आहे. मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये हा फ्लॅट आहे. फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिल्याची माहिती आहे.
भोंदू अशोक खरातच्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नामधील व्हीआयपी भराडींचा शोध सुरू असल्याची माहिती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी लग्नामध्ये उपस्थित. वसईमधील भोंदू ऋषिकेश वैद्यने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्ये वसईत गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांनाच शरीर सुखाची मागणी केली आहे. अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली ही धक्कादायक अशी घटना आहे. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेतल्या महिलेला पोलीस अधिकाऱ्याने म्हटल्याचा आरोप आहे. अकोल्यामधल्या महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधववरती कठोर कारवाई करा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी. मुख्यमंत्री योग्य कारवाई करणार असल्याचा देखील विश्वास व्यक्त करण्यात आला. जाधव नावाच्या ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव याच्या पत्नीची 10 वर्षांपूर्वीच आपल्याकडे तक्रार आली होती. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांची प्रतिक्रिया. तर आधी तक्रार न झाल्यानेच राजेश जाधवची हिंमत वाढल्याची देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपासून ग्रॅज्युएटीच्या नियमामध्ये बदल. आता नोकरदारांना केवळ 1 वर्षामध्ये देखील ग्रॅज्युएटी मिळणार आहे. याआधी ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी एका संस्थेमध्ये 5 वर्ष काम करणं बंधनकारक असल्याचा नियम होता. यंदाच्या वर्षी रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. अहिल्यानगरसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी. 1234 कोटींची योजना आहे. जिल्ह्यामधील दुष्काळी भागासाठी योजना वरदान ठरेल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे. सभागृहामध्ये बॅनर घालून नगरसेवकांचं निषेध आंदोलन. आले 100 गेले 100 मराठी भाषा 1 नंबर अशा आशयाचे बॅनर त्यांनी गळ्यात घालून आंदोलन केलंय. या प्रकारे CBSE शाळा ज्या आहेत, हा 3 CBSE शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून यांना चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेड्याची शाळा आहे. या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे. त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात. हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे पुरण आहे असा आमचा आरोप आहे. सायन पूल हा जुलैपर्यंत सुरू करणार मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे. मात्र अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू झालेलं नाहीये. तर पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यामध्ये 7 पूल सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. प्रभादेवी इथल्या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या कामानिमित्ताने मध्य रेल्वेवरती आज उद्या रात्रकालीन ब्लॉक. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत हा ब्लॉक असेल. लोटे MIDC मधल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा जन आंदोलन. 6 एप्रिलला 11 गावांसह कोकण नागरी संघर्ष समिती लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आणि पिफास याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणार आहे. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाईमध्ये आतापर्यंत 214 जवानांना वीरमरण तर 559 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय. तर 794 नक्षल सदस्यांचं गडचिरोली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण. यामध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षली नेता भूपती आणि त्याची पत्नी तारक्का यांचाही समावेश आहे.
बरोबर आहे, त्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं नाही आहे, ती अटक पण नाही झालेलं आहे. परंतु आर्म्ड युनिफॉर्म्ड काडर गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणतीही मुवमेंट पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने नाही आहे. परत आम्ही जे उरलेला 6 कॅडर आहे त्यांना आम्ही विनंती करतो की ते महाराष्ट्र किंवा छत्तीसगडमध्ये जाऊन त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य धारामध्ये प्रवेश. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह टोळीवरती आरोप करणाऱ्या बाळा बांगरवरती गुन्हा दाखल. गर्भपातासाठी दबाव आणून 50 लाख रुपये आणि 4 चाकी वाहनाची मागणी केल्याची त्याच्या पत्नीकडून पोलिसांमध्ये तक्रार. एका महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित. कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबनाची कारवाई. कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जीवितांना दाखवलं मृत. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या धानोरा मोत्या गावातला हा सगळा प्रकार आहे. कामगार अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसह ग्रामसेवकाला नोटीस बजावली आहे. माझा नवरा मेला म्हणून नाव दाखिले, नोटीस मला आली. कामगार योजनेचे पैसे उचलले 2 लाख म्हणून नोटीस आली, आता भरा म्हणून. माझी पत्नी सौ कावेरी लक्ष्मण टाक हिला मयत दाखवून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मोत्या खोटं मृत्यू प्रमाणपत्र देऊन माझ्या पत्नीच्या नावावर 2,34,000 रुपये उचलले. ते आम्हाला भेटले सुद्धा नाही. सोलापूरच्या माढा तालुक्यामधील अंजनगाव खेलोबा गावामध्ये पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. पुतळा बसवलेली जागा बिरोबा मंदिर ट्रस्टची असल्याचा धनगर समाजाचा दावा आहे. पुतळा बसवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापूरमधील माढ्यातील अंजनगाव खेलोबा इथल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचा दोन्ही समाजाच्या सोबत संवाद. वादावरती तोडगाही काढण्याचा प्रयत्न. पुतळा बसवलेल्या जागेवरून हा वाद सुरू आहे. ठाण्यामधल्या कोपरी पूर्वेकडच्या कारवाई ही तात्पुरती स्थगित करण्यात आली. न्यू इंदिरानगर स्टेशन रोड परिसरामधल्या घरांवरती रेल्वे प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेची संयुक्त कारवाई. 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे स्टेशनच्या सॅटिस प्रकल्पासाठी भूसंपादन. वसईमध्ये पैशांच्या वादामधून मित्रानंच मित्राची हत्या केली आहे. अहमदाबाद महामार्गाजवळ आंब्याच्या वाडीमध्ये गोणीत एक शीर नसलेल्या इसमाचा मृतदेह सापडला. हातावरच्या नावाच्या टॅटूवरून या मृतदेहाची ओळख पटली आहे. बीडच्या मांजरसुंबा परिसरामध्ये प्रेम प्रकरणामधून मुलीच्या कुटुंबियांकडून तरुणाला बेदम मारहाण आणि यानंतर तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मारहाण करणाऱ्या 2 जणांना अटक झाली आहे, तर इतर 2घांच्या अटकेसाठी पथक रवाना. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरती चाकूनं हल्ला करण्यात आला. बीडच्या केजमधली घटना आहे. शिरूर घाट गावामध्ये विहिरीच्या वाटणीवरून कुटुंबामध्ये लाठाकाठ्यांनी हा वाद सुरू होता. रेल्वे गाडीची तमा न बाळगता रुळांवरच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. मुलुंड स्थानकामधली ही सगळी घटना आहे. मुलीवरून दोन्ही तरुण एकमेकांना भिडले. ही सगळी हाणामारीची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. एका प्रवाशाच्या हिमतीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मुंगुसापूरमध्ये पपई विक्रीच्या वादामधून शेतकऱ्याला मारहाण झाली. मुक्ता नंदगिरी महाराजांनी मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये नकली सोनं तारण ठेवून ICICI बँकेला 23 कोटी 19 लाखांचा गंडा. ICICI बँकेच्या 9 शाखांमधला हा प्रकार उघडकीस आलाय. खातेदार, मूल्य निर्धारक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत होतं. तब्बल 159 खातेदारांनी बनावट सोनं हे तारण ठेवलं. भिवंडीच्या भादवड परिसरामधल्या कृष्णाईवाडी इमारतीमधील सदनिकांची स्टोन हाऊस डेव्हलपर्सकडून फसवणूक झाली आहे. फ्लॅट खरेदी करताना दिलेली आश्वासनं केवळ कागदावरच. सदनिकेचा ताबा दिल्याच्या 2 वर्षांनंतर देखील OC नाहीये. देखभाल खर्च देखील थांबवला. त्यामुळे वीज बिल थकल्यामुळे टोरंटकडून वीज पुरवठा देखील खंडित. माझा रजिस्टर झाला 2021.
रजिस्टर झाला आहे. मला बोलला 6 महिन्यात तुम्हाला मी पोझिशन देतो ओसी सकट, पण त्याचा रेराचा टाइम 2022ला संपला. 22ला संपला. तेव्हापासून आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो, तर तो फक्त टाळाटाळी भाषा करतो. किंवा आज देतो, उद्या देतो, परवा देतो. सगळ्यांचे लोन पूर्ण टोटलपणे क्लिअर झालेले आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत. जालन्यामध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून कंटेनर ताब्यात घेण्यात आला. शहरामधल्या नागेवाडी टोलनाक्यावरून पोलिसांनी संशयावरून 3 जणांना ताब्यात घेतलंय. मुंबईच्या मालाड इथल्या मालवणी परिसरामध्ये 37 किलो गांजा जप्त, 3 जणांना अटक. मालवणी पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई, एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईच्या लालबाग परिसरामधल्या वन अविघ्न स्टेटमधील जैन मंदिरामध्ये चोरी झाली आहे. तब्बल 2.25 कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरच्या दागिन्यांची चोरी, अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हाही दाखल. भंडाऱ्याच्या रोंगा गावामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. सार्थक उईके आणि चंद्रपाल कुंभारे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे गावावरती शोककळा. चिंचवड स्टेशन परिसरामध्ये रस्त्यालगत खड्डा खोदण्याचं काम सुरू असताना एक ट्रक उलटलाय. या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाहीये. रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवरती येतोय. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यामधल्या सिंदगीजवळ भीषण अपघात झालेला आहे. बस आणि बाईकची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघाताच्या नंतर बाईकला आग लागली. दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू झाला, तर बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरले आणि मोठी दुर्घटना टळली. घाटकोपरच्या छेडानगर परिसरामध्ये अनेक रिक्षांना भीषण आग लागली. पूर्व द्रुतगती मार्गावरती ब्रिज खाली ही सगळी घटना घडली आहे. आगीमध्ये 8 ते 10 रिक्षा जळून खाक झाल्यात. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसरच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतीये. 40 भटक्या श्वानांपासून वाचवा. आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांची मनपा आयुक्तांना कळकळीची विनंती. 3000 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील वारणावती कॉलनीमध्ये पकडला 10 फुटांचा अजगर. वनविभागानं त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलाय. साताऱ्याच्या परळी भागामध्ये रानगव्याचं दर्शन झालंय. कुडेघर गावामध्ये रानगवा रस्त्यावरती आला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली आणि नागरिकांमध्ये भीती देखील वाढली आहे. काही वेळ वावर करून हा रानगवा जंगलामध्ये परतल्यामुळे अनर्थ टळलाय. अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरामधील वामनभाऊ नगर इथे 2 वळूंच्या झुंजीमध्ये चिमुकला अगदी थोडक्यात बचावला. पाथर्डी शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढलाय. प्रशासनानं जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कोकणामध्ये देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. यंदा राज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्ये उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मिश्रणाचा अनुभव. सलग 25 दिवस राज्यामध्ये उष्ण लहरी, तर 6 दिवस पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 155 ते 260% अधिकचा पाऊस. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे मकाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी. जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी आणि मक्यासह कांद्याच्या बियाणांचं मोठं नुकसान झालंय.